नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये जवळपास चौकीदार या पदाच्या 417 जागा याच्यासाठी भरती वगैरे जाहीर झालेली आहे. आणि ज्यांनी अर्ज वगैरे केला नसेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली भरती आहे आणि लवकरात लवकर अर्ज वगैरे करा. याचे अर्ज जे आहे ते तुम्हाला 27 एप्रिल 2026 पासून जवळपास एक दुपारी 3 वाजता हे अर्ज वगैरे सुरू होणार आहेत. त्यामुळं लवकरात लवकर अर्ज वगैरे करून घ्या. जर तुम्ही याच्यानंतर बघत असाल 27 तारखेच्या नंतर, तर तुम्हाला जे आहे ते जवळपास एक 18 मे पर्यंत चान्स आहे. सो या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करू शकता. सो त्याच परीक्षेसाठी किंवा या ज्या काही 417 पदांची जाहिरात निघाली तर यांच्यासाठी जी काही लेखी परीक्षा होणार आहे, तर त्या लेखी परीक्षेमध्ये नेमकं कशा प्रकारचे प्रश्न येतात हे कळणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळं त्या पदासाठी असणारी जी काही प्रश्नपत्रिका असेल त्या प्रश्नपत्रिकेसंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओतून थोडीफार माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. सो सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य मला कळून द्या पदभरती संदर्भात. आणि अजून एक, सगळी तयारी या ठिकाणी होणार नाही, त्यामुळं PDF प्लस व्हिडिओ लेक्चर व्हिडिओ लेक्चर हे आपण ऑलरेडी सुरू केलेले आहेत. स्टडी विथ गुरु नावाचं ॲप आहे, ते डाउनलोड करून घ्या आणि त्या बॅचमध्ये यशस्वी भव नावाची बॅच आहे ती जॉईन करा. अगदी कमी किमतीमध्ये या परीक्षेची परिपूर्ण तयारी तुमची या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. सो पाहूयात आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना वगैरे कधी झालेली आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक म्हणा अथवा संपूर्ण विभाग म्हटलं तरी चालेल, तर त्याची जी स्थापना आहे ती झालेली आहे 1 मार्च 1983 मध्ये. तर हा एक स्वतंत्र भाग वगैरे त्यांनी स्थापन केला. तर लक्षात ठेवा. आणि या विभागाअंतर्गत आता बघायला गेलं तर याचं आयुक्तालय म्हणा अथवा मुख्यालय म्हणा नाशिकला आहे. नाशिक या ठिकाणी आहे. आणि नाशिक विभागाअंतर्गत जवळपास नाशिक तर जिल्हा एक आला, त्याच्या व्यतिरिक्त ठाणे येईल, त्यानंतर नागपूर, त्याच्यासोबत अजून अमरावती, हे जे 4 जिल्हे आहेत या 4 जिल्ह्यामध्ये काय आहेत, अप्पर आयुक्त कार्यालय आहेत. मुख्य आयुक्त कार्यालय नाशिकला आहे आणि बाकीचे जे 3 आहेत किंवा यांच्या ठिकाणी अप्पर आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी आहेत. सो हे थोडंसं लिहून घ्या आणि हे महत्त्वाची थोडीफार माहिती वगैरे आहे. आणि परत सांगतोय, हे बघा, जेवढं होईल तेवढं या पदभरतीसाठी जोर लावा, कारण का जागा खूप आहेत आणि कट ऑफ फार कमी लागू शकतो आणि एक चांगल्या पेमेंटवर तुम्हाला गड्डची परमनंट भरती या ठिकाणी होऊन जाईल. परमनंट सिलेक्शन वगैरे. सर्वांना व्हिडिओच्या सुरुवातीला बॅच बद्दल माहिती दिलेली आहे, तर त्या बॅच मध्ये नेमकं काय काय मिळणार आहे आणि त्या बॅच मध्ये नेमकं कुठून तुम्हाला जॉईन करता येईल या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहून घ्या आणि लवकरात लवकर जॉईन करा, कारण का याची फी जी आहे ती इन्क्रीज त्या ठिकाणी होणार आहे. सो ॲपची लिंक तुम्हाला खाली दिलेली असेल. ॲप डाउनलोड वगैरे केल्यानंतर जवळपास तुमच्याकडं वेगवेगळे ऑप्शन असतील. याच्यामध्ये सरळ सेवा गड्ड याच्यामध्ये क्लिक वगैरे करू शकता, किंवा इथं तुम्हाला यशस्वी भव नावाची बॅच दिसत असेल, या बॅचवर जरी क्लिक केलात तर तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन होण्याची जी काही फी असेल ती पे करावी लागेल. आणि फी पे केल्यानंतर तुम्हाला त्या बॅचमध्ये जे काही आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल, व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाणार आहेत. सो या बॅचमध्ये नेमकं काय काय मिळेल सध्या स्थितीमध्ये ते थोडंसं पाहूयात. बॅचची फी वगैरे पे केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू कंटेंट वर क्लिक वगैरे करायचं आहे आणि त्या व्ह्यू कंटेंट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 10 PDF वगैरे मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये
ते सर्व तुमचे मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, जी के जे सिलेबस असेल त्या पद्धतीनं ते प्रोव्हाइड वगैरे करून दिलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जी केचा सिलेबस फार मोठा असल्या कारणानं जे गणित आणि बुद्धिमत्तेचे जे सामान्य ज्ञानाचे असे काही रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत, जे की नॉर्मल लेवलचे आहेत, जे तुम्हाला गड्ड परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात विचारले जातात. ओके, सो हे सर्व काही या ठिकाणी मिळणार आहे. याच्यामध्ये जे काही आवश्यक असेल ते पुढं अपडेट वगैरे होत जाईल, सो डोंट वरी. आणि याच्यामध्ये काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत, जसं की मराठी व्याकरणाचे सध्याला अपलोड झालेत, त्याच्यानंतर वेळेनुरूप इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हेही पुढे जाऊन अपलोड होत जातील. आणि जसे जसे व्हिडिओ अपलोड होत जातील तशी तशी बॅचची फी वाढत जाणार आहे. त्यामुळं आता जर जॉईन केलं तर ते तुम्हाला कमी दरामध्ये स्वस्त आणि मस्त मिळणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या तुम्ही कुठल्याही गट क आणि डस परीक्षेसाठी जर तयारी वगैरे करत असाल तर सर्वांसाठी ही एकच बॅच उपयोगी ठरणार आहे आणि ही तुम्हाला लाईफ टाइम ठरणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये विचारलेले प्रश्न, झालेले, रिपीट होणारे असे सर्व प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो वेळ न गमावता लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करा. आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य विचारा. आणि जो काही व्हिडिओ आहे तो या ठिकाणी कंटिन्यू करा. धन्यवाद. त्यामुळं काळजीपूर्वक सगळ्यांनी जॉईन करा. परत बघायला गेलं तर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण TRTI म्हणतो, ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे जे आहे ते पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, किंवा इथं जे आहे ते सेंटर मुख्यालय वगैरे आहे असं तुम्ही म्हणू शकता. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की TRTI नावाची संस्था कुठं कार्यरत आहे तर ही पुण्यामध्ये आहे. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला सांगितलंय नाशिक या ठिकाणी याच्यामध्ये ॲड करा आदिवासी विकासाचं विभागाचं आयुक्तालय वगैरे या नाशिक ठिकाणी आहे. आणि मुंबई या ठिकाणी जर बघितलं तर आता माहिती असतील जे काही कामकाजे वगैरे असतील ते मंत्रालय स्तरावर या ठिकाणी होतात. ओके, सो हे सर्व लिहून घ्या. आणि आज एक बेसिक क्वेश्चन पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडत असतील आणि सांगतो हेच तुम्हाला परीक्षेला महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, यापैकीच काही प्रश्न किंवा याच्याशी रिलेटेड प्रश्न येणार आहेत, त्यामुळं सर्व प्रश्न पाठ करा. जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर ॲप वगैरे डाउनलोड करा. त्या ठिकाणी काही PDF आहेत, काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत, ज्यातून तुमची बऱ्यापैकी चांगली तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल. ओके, सो लवकरात लवकर जॉईन करा. परत बघायला गेलं तर भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे तर भारताचं जे राष्ट्रचिन्ह आहे ते सगळ्यांना माहिती असेल की सारनाथ या ठिकाणी. आता बऱ्याच जणांना वाटत असेल एवढे कसे सोपे प्रश्न. ही परीक्षा आहे गट ड ची आणि त्याच्यामध्ये परीक्षेचं किंवा संवर्ग आहे चौकीदाराचं. ओके, सो याच्या लेवलचे प्रश्न तुम्हाला जे असतील ते या ठिकाणी विचारले जातील. त्या टाईपचेच प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. जास्त हार्ड लेवलचे करून वेळ वाया नका घालू. जे आवश्यक आहे तेच करा. ओके, तर सारनाथ या ठिकाणी राजा सम्राट अशोक यांचं जे आहे ते सिंहस्तंभ जे होते, ओके, सिंहस्तंभावरून आपल्या भारताचं राष्ट्रीय चिन्ह वगैरे घेण्यात आलेलं आहे. ओके, आणि याच राष्ट्रीय चिन्हावर ॲज इट इज आता सगळ्यांना माहिती असेल राष्ट्रीय चिन्ह, सिंहस्तंभ वगैरे जे आहे ते आहेत. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर जे उपनिषद होतं, मुडंक उपनिषद, ओके, हेही थोडंसं लक्षात ठेवा. मुडंक उपनिषद, या उपनिषदामध्ये सत्यमेव जयते जे आपलं वाक्य आहे, सत्यमेव जयते राष्ट्रवाक्य म्हणा, तर याचा सुद्धा स्वीकार किंवा हे जे आपलं सत्यमेव जयते मुडकोपनिषदातून घेतलेलं आहे. सो हेही थोडंसं सगळ्यांनी नोट डाऊन वगैरे करून घ्या, महत्त्वाचं आहे. बाकी अजिंठा लेण्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, सांची हे एक स्तूप आहे. ओके, आणि अमरावती इथं वेगवेगळ्या प्राचीन कला वगैरे स्थित आहेत. तर जे काही आवश्यक असतील ते पाठ करा याच्याशी रिलेटेड वगैरे. परत विजेचा शोध वगैरे कोणी लावला तर विजेचा जो शोध आहे ते लावलाय बेंजामिन फ्रँकलिनने. ओके, यांनी जे आहे ते या विजेचा शोध लावलाय.
जवळपास 1752 मध्ये. ओके, 1752 मध्ये या विजेचा शोध लागलेला आहे. बाकी बघायला गेलं, थॉमस अल्वा एडिसन जे आहेत ते यांनी काय केला, बल्बचा शोध लावला. ओके, त्यासोबत न्यूटन यांनी काय केला, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. हे सर्व लक्षात ठेवा. बाकी आईन्स्टाईनच्या बाबतीत काय करा, सगळ्यांनी मला कमेंट करून द्या. थोडंफार तुम्हीही काय करा, उत्तरं द्या, जेणेकरून मला कळून जाईल की नेमकं तुम्हाला कुठल्या भाषेचं नॉलेज आहे किंवा कुठल्या विभागाचे किती प्रश्न माहिती आहेत. आणि या व्हिडिओवरती जर तुमचे 100+ लाईक वगैरे आले तर मी लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड करून देईन. ओके, जे आवश्यक असतील ते प्रश्न. परत बघायला गेलं तर समाज स्वास्थ्य नावाचं जे मासिक आहे, साप्ताहिक म्हटलेलं आहे. तर जे ॲज इट इज साप्ताहिक जर विचारलं किंवा त्याच्यामध्ये इथं थोडंफार ऑप्शन वगैरे दिलेलं नाही आहे. ओके, रघुनाथ धोंडो कर्वे यांनी जे आहे ते याची सुरुवात वगैरे केलेली आहे. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. जवळपास त्यांनी काय 1927 मध्ये सुरू केलंय, हे त्याच्यामध्ये ॲड करा. बाकी बघायला गेलं तर लोकमान्य टिळक यांनी जे आहे ते केसरी आणि मराठा नावाची वृत्तपत्र सुरू केली. गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र काढलं. ओके, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्या व्यतिरिक्त त्यांची खूप सारी कार्य आहेत. ओके, त्यांनी काय एक दीनबंधूशी दीनबंधूशी संबंधित संबंधित वृत्तपत्र वगैरे काढलं म्हणू शकता. पण दीनबंधू वेगळ्या व्यक्तींना काढलेलं आहे. त्यांचं नाव टिळकर वगैरे म्हणून आहे. त्यांचं परिपूर्ण नाव आठवत नाहीये. जर माहिती असेल तर थोडं कमेंट करून द्या. ओके, परत बघा, त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर सिंधू संस्कृतीतील ग्रेट बोथट कोणत्या स्थळावर वगैरे आढळतं. ओके, ग्रेट बाथ ना, ते स्किप करा. तर ज्याला आपण महास्नानगृह म्हणतो. ओके, महास्नानगृह बघायला गेलं तर मोहिंजोदाडो या ठिकाणी हे महास्नानगृह त्या ठिकाणी आढळतं. हे एक मोठं स्नानगृह वगैरे आहे, जे की सिंधू संस्कृतीतलं प्रगत स्थापत्यकलेचा एक नमुना वगैरे मानला जातो. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर लोथल जे आहे ते सिंधू संस्कृतीतलं एक प्रकारचं बंदर आहे. ओके, डॉकयार्ड वगैरे आपण त्याला म्हणतो. आणि हडप्पा जे आहे ते काय पहिलं शोधलं गेलेलं शहर या संस्कृतीतलं आहे. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. आणि काही चुकत असेल तर अवश्य मला कमेंट करून द्या. मी ती जी कमेंट असेल ती पिन करून देईल. ओके, सो थोडंसं काळजीपूर्वक लक्षात आणून द्या. नो प्रॉब्लेम. तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो, पण तरीही काही चुकीचं वाटत असेल तर अवश्य मला कळून द्या. ओके, पानिपतचं तिसरं युद्ध वगैरे कधी झालं, तर पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे ते 14 जानेवारी ऑलमोस्ट 1761 मध्ये झालेलं आहे. ओके, याच्या पुढे ॲड करा 14 जानेवारी. सहसा तरी सगळी माहिती अचूकच देण्याचा प्रयत्न करतो, पण अशी अतिरिक्त माहिती देण्याकारणानं कुठं ना कुठं थोडंफार मिस्टेक होऊ शकते. तर तिसरं युद्ध जे आहे ते मराठे आणि अहमद शाह अब्दाली. ओके, अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालंय. आणि यांच्यापैकी कोणी जिंकलं वगैरे म्हटलं तर अहमद शाह अब्दाली यांनी जिंकलेलं आहे. ओके, सो हेही थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर 1757 कुठं आहे, हा वाला ऑप्शन. हे काय आहे, ही आहे प्लासीची लढाई या कालखंडात झालेली होती. आणि 1857 तर सगळ्यांना माहिती असेल, याला आपण काय म्हणतो, भारताचा पहिला स्वातंत्र्य समर. हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला माहिती असणं अनिवार्य आहे. परीक्षेमध्ये याच्या व्यतिरिक्त काही वेगळं विचारलं जात नाही. आता आपण इथं GK जे पाहिलेत, बाकी त्याच्या व्यतिरिक्त मराठी ग्रामर, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता वगैरे जो सिलेबस वगैरे असेल त्या पद्धतीने आपण बघूयात. ओके, परत बघायला गेलं तर महाराष्ट्र विधानसभेत किती जागा आहेत, तर महाराष्ट्र विधानसभेत बघायला गेलं तर 288 जागा आहेत.
आणि इथं जर विचारलं महाराष्ट्र विधान परिषद, ओके, तर त्याच्यामध्ये 78 जागा आहेत. ओके, परिषद हे मोठं सभागृह आहे, विधानसभा हा दुय्यम सभागृह आहे, थोडंसं लक्षात ठेवा. आणि 48 जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणारे व्यक्ती आहेत. ओके, आणि 19 जर बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणारे व्यक्ती आहेत. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त हेच जे संसद आहे, संसदेसंदर्भात जी काही आवश्यक असलेली माहिती आहे ती थोडंसं नोट डाऊन करा. बाकी हा वाला प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचा आहे, सगळ्यांनी कमेंट करून द्या. सगळ्यात सोपा प्रश्न तुमच्यासाठी सोडलाय. ओके, गट ड ची कुठली तरी जॉब तुम्ही अक्वायर करून ठेवा. बाकी पुढं तुम्ही कुठल्याही पदभरतीची तयारी अवश्य करू शकता. बाकी काही डाऊट असतील, काही चुकी वाटत असेल तर अवश्य मला कळून द्या. बाकी तुम्हाला भेटतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि बॅचबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे, सो लवकरात लवकर जॉईन करा, ज्याची ॲपची लिंक जी आहे ती खाली दिलेली आहे.